काय सांगणार महापालिकेमध्ये महापौर पदाचा आज पदभार तुम्ही सांभाळलेला आहे आणि आज निवड देखील झालेली आहे. आज पहिल्यांदा म्हणजे गणपतीरायांना वंदन करून मी आज हा माझा इथला चार्ज सांभाळलेला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक आदरणीय नामदार गिरीश भाऊ, शहराचे आमदार राजू मामा, खासदार ॲडव्होकेट निकम साहेब, खासदार स्मिताताई, आमदार मंगेशदादा, खासदार रक्षाताई, नामदार संजयजी सावकारे, आमदार अमोलदादा जावळे, बंडूदादा काळे, महायुतीचे घटक पक्षाचे नामदार गुलाब भाऊ, आमदार किशोरप्पा, आमदार चंद्रकांतजी सोनवणे, आमदार अमोलदादा, आमदार चंद्रकांतजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अप्पासाहेब गुलाबरावजी देवकर, आमदार अनिलदादा पाटील, माननीय संजय नाना पवार, माजी आमदार मनीषदादा व महायुतीतील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांचे व तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने आज माझी जळगाव शहर महापालिका महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. 2.5 वर्षाच्या लोकल बॉडीची स्थापना झाली असून नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे झालेले उद्रेक निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व नगरसेवकांनी अनुभवले आहे. शहरातील मूलभूत सुविधांना ते केंद्र व राज्य शासनाचे विविध योजनांचे 3-13 वाजलेले असताना ह्या सगळ्या कामांना रुटीनवर आणण्याचे काम मी येत्या काळात करणार आहे. मूलभूत सुखसोयींना प्राधान्यक्रमाने मार्गी लावणं हा माझा प्रथम अजेंडा राहणार आहे व रस्त्यांचे अपूर्ण काम जे राहिलेले आहेत ते मी पूर्णत्वाला नेणार आहे. मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण, हॉकर झोन वर इमिजिएट कामास मी प्राधान्य देणार आहे. माझी सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया माध्यमातून सर्व जळगावकरांना मी हे सांगू इच्छिते की कोणीही मला शॉल, श्रीफर किंवा पुष्पगुच्छ घेऊन सत्काराला येऊ नये अथवा मला सत्कारालाही बोलू नये. My first preference will be to solve all the basic problems of the Jalgaonkars. And I believe actual field work is important. माझे माहेर आणि सासर दोन्ही जळगाव असल्यामुळे माझी नाळ ही शहराची जुळलेली आहे. इथल्या समस्यांची मला जाणीव आहे व हे सर्व समस्यांना मी कसं मार्गी लावण्याचं हे माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे आणि नागरिकांच्या मदतीची आणि सहकार्याची मी अपेक्षा करते. सक्सेस कॅन बी अचीव्ड बाय अ टीम वर्क. माझ्या भावी वाटचाली आणि ॲक्टिव्हिटीजची माहिती देण्यासाठी वेळोवेळी मी आपल्या सर्वांशी संवाद साधत राहील आणि माझ्यासोबत जे माझे सहकारी नगरसेवक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की मला त्यांची नेहमी सहकार्य लाभत राहो, म्हणजे त्यांच्या सहकार्यानेच आपण काहीतरी करू शकतो आणि जळगावचा विकास हा करू शकतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जळगाव. महापालिकेची 17 मजली इमारत 17व्या महापौराचा मजला आणि महापालिकेच्या स्थापनेपासून 17व्या महापौर म्हणून तुम्ही विराजमान होणार आहेत. जळगाव शहरासाठी कोणत्या कामांना सुरुवातीला प्राधान्य असणार आहे 2.5 वर्षाच्या काळात? मी जसं तुम्हाला आता सांगितलं की जे आपले रस्त्यांचे कामं जे अपूर्ण राहिलेले होते आमच्या म्हणजे मागील काळामध्ये ते मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आहे. आम्ही मामा आहेत आमच्यासोबत, भाजपाचे आमदार गिरीश भाऊ महाजन व आता महायुतीचे आमचे सर्व जे नेते आहेत ते आमचं हे पहिलं हे राहणार आहे की जे मागील रस्त्यांचे वगैरे कामास राहिलेले होते ते आम्ही पूर्णत्वाला नेणार आहोत. काही महिलांची संख्या खूप मोठी आहे सभागृहामध्ये, महिलांच्या खूप समस्या आहे. आपण जर मूलभूत जर सुविधेचा विचार केला तर जळगाव शहरामध्ये अद्यापही स्वच्छतागृह किंवा महिलांसाठी ठिकठिकाणी प्रसाधनगृह नसल्याची बाब आहे. महिला म्हणून तुमच्याकडे खूप अपेक्षेने जळगावकर महिला पाहत आहेत, त्यांच्यासाठीचा काय प्लॅन आहे? हो, महिलांसाठी मी सांगू इच्छिते ॲज अ महिला म्हणून मी इथे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांची महापौर म्हणून आता मी इथे विराजमान आहे. त्यामुळे एक आनंद होतो आहे की महिलांना एक मैत्रीण त्यांची हक्काची मिळाली आहे. तर खरंच मी त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छिते. जे आपले स्वच्छतागृह आहे, मागे आम्ही जेव्हा बॉडीत होतो तेव्हा आम्ही 4-5 प्रोजेक्ट्स ते आणलेले होते. तर ते स्वच्छतागृहाचे उभारणी करून आम्ही ते इथे जळगावकरांची सुविधा दिलेल्या होत्या. पण आता ते मला वाटतं अजून कमी आहे. आम्ही सर्व मिळून आता पुन्हा जिथे आम्ही काही नवीन प्रोजेक्ट्स आणू शकतो ते आमचा प्रयत्न राहील. प्रशासन आपल्याला मदत करेल का? कारण जर आज महापौर निवड, उपमहापौर निवड या ठिकाणी होत आहे, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आज या सभागृहात आलेले आहेत, मात्र सभागृहाची अवस्था एकदम दयनीय आहे. प्रशासनाने कुठल्याही प्रकारची मानसिकता त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी दाखवलेली नाहीये. मला सुरुवात महापालिकेपासूनच करावी लागणार आहे. हो, नक्की. जसं मी सांगितलं की 2.5 वर्ष झाले आमची बॉडी ही नव्हती आणि आम्ही इथे आमची बॉडी इथे नसल्यामुळे प्रशासन हा इथे एकटा होता. त्याच्यामुळे त्यांना तिथे एकटा काम करण्याची ही सवय झालेली होती. पण निश्चितच आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की मी एक महिला असून महिलांना सर्व स्वच्छता, नीटनेटकं हवं असतं आणि डिसिप्लिनने कामं हवे असतात. तर माझी हेच राहील, अपेक्षा राहील की प्रशासनाने माझ्यासोबत कसं डिसिप्लिनने काम करावं मी ते बघेल नक्की. थँक्यू.